काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर. बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एंट्री. भाजपकडून टीएमसीवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजप आपप्रमाणे त्यांना त्रास येईल असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना प्रस्ताव दिलेला आहे. पक्षातील लोकही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण झालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी स्वतः त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला होता. सूत्रांनी माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितलेली आहे. सूत्रांच्या मते त्यांना असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे की जर त्यांनी टीएमसीमध्ये विलिनीकरण केलं तर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव बनवता येईल. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती सुष्मिता देव यांनी बुधवारी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीचा एक फोटो समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुष्मिता भाजपमध्ये सामील होऊ शकतात. गेल्या 3 दिवसात टीएमसीच्या 2 राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिलेला आहे. यापूर्वी 8 जून रोजी सुखेंदू शेखर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडला. सध्या टीएमसीचे लोकसभेत 28 आणि राज्यसभेत 13 खासदार आहेत. यापूर्वी 3 जून रोजी बंगालच्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी ऋतुप्रता बॅनर्जी यांना आपला नेता म्हणून नियुक्ती करून एक वेगळा गट स्थापन केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.